शेतकरी मित्रांनो, मान्सून हा जो आहे तो अंदमानमध्ये दाखल झालेला होता. आपण पहिलेच सांगितलेलं आहे आणि त्यातच जर स्थिती बघितली तर पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. पुढच्या 24 तासांमध्ये जर बघितलं तर आणखीन वातावरणीय बदल या ठिकाणी होणार आहे. आता मान्सून प्रगती करताना आपल्याला दिसत आहे. सध्या मान्सूनने जे चांगली प्रगती केलेली आहे आणि असं बोललं जात आहे की पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये जे आहे मान्सून हा केरळमध्ये दाखल होईल. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला नक्कीच आपल्या राज्यामध्ये सुद्धा मान्सून दाखल झालेला दिसेल. मात्र स्थिती जर बघितली तर सध्या मोठ्या प्रमाणात गरमी आणि कडक ऊन आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यातील तापमान जे आहे अक्षरशः परभणीमध्ये काल 45 डिग्री सेल्सिअस तापमान होतं. अकोला, अमरावती, वाशिममध्ये सुद्धा तापमानात मोठी वाढ झालेली होती. पावसाची जर शक्यता बघितली तर शेतकरी मित्रांनो, आज पावसाची शक्यता पश्चिम घाटालगत असणारे जे काही जिल्हे आहे त्या जिल्ह्यातील पश्चिम घाटावर पाऊस पडण्याची शक्यता आहे. खास करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये चांगला पाऊस बरसण्याची शक्यता आहे. 2 ते 4 मिलीमीटर पाऊस त्या ठिकाणी पडू शकतो. बाकीच्या भागामध्ये गरमी मात्र राहणार आहे. मोठ्या प्रमाणात गरमी आपल्याला जाणवणार आहे आणि कडक ऊन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो नक्की करा. धन्यवाद.